कुरुंदवाड येथील महावितरण कंपनीनं आपल्या कार्यक्षेत्रातील घरगुती ग्राहकांची जुनी मीटर काढून स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती केली होती। या निषेधार्थ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं येथील महावितरण कार्यालयावर ठिय्या आंदोलन केलं होतं। येत्या 8 दिवसात मागण्यांची पूर्तता करण्याचं लेखी आश्वासन जयसिंगपूरचे कार्यकारी अभियंता विजयकुमार आडके यांनी दिल्यानं हे आंदोलन मागे घेण्यात आलं। कुरुंदवाड येथील वीज महावितरण कंपनीनं घरगुती वीज ग्राहकांची सुस्थितीत असलेली जुनी मीटर काढून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्याची कार्यवाही सुरू केली होती। या मीटरमुळे दुप्पट ते चौपट बिलं येऊ लागल्यानं ग्राहकांमधून संताप व्यक्त होत होता। याबाबत सर्वपक्षीय कृती समिती व वीज ग्राहक संघर्ष कृती समितीच्या वतीनं वीज वितरण कंपनीला निवेदनं दिली। मात्र त्या निवेदनाचा कोणताही परिणाम वीज वितरण कंपनीवर झाला नसल्यानं शेवटी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं बुधवारी 4 जून रोजी येथील महावितरणच्या कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। यावेळी जयसिंगपूरचे कार्यकारी अभियंता विजयकुमार आडके यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांची भेट घेतली। यावेळी आंदोलकांनी स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती रद्द करणे, यापूर्वी बसवण्यात आलेले स्मार्ट मीटर बदलून जुने मीटर बसवण्यात यावेत, स्मार्ट मीटर बदलल्यानंतर जादा आलेली दुरुस्त करणे, शेतीपंपाची अश्वशक्तीची अट रद्द करून सरसकट वीज बिल माफी करावी, नवीन शेतीपंप कनेक्शन देताना सौर पॅनल सक्ती कायमस्वरूपी रद्द करावी, अशा 6 मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली। यावेळी आडके यांना मागण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरून 8 दिवसात निर्णय घेऊन त्यानुसार कारवाई करण्यात येईल, तसेच स्मार्ट मीटर वीज बिलासंदर्भात तक्रारींचं निवारण झाल्याशिवाय सक्तीनं वीज वसुली करण्यात येणार नाही, असं लेखी आश्वासन दिल्यानं आंदोलन स्थगित करण्यात आलं। या आंदोलनाचं नेतृत्व विश्वास बालिखाटे, प्रभाकर बंडगर, किरण गावडे, गोपाळ चव्हाण, अविनाश गुदले, योगेश जिवाजे, वर्धमान भबिरे यांनी केलं। या आंदोलनात घरगुती वीज ग्राहक, शेतकरी, व्यापारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। मराठी न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।